त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे। ती बहीण सांगते तिच्या मैत्रिणींना, माझा भाऊ येणार आहे, पण काय घेऊन येणार आहे, कसा येणार आहे ते गीत आपण ऐकलंय, फक्त पटण्याकरता एक चरण म्हणतो। ती बहीण सांगते, गाडी गुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, भाऊबीजेच्या सणाला मला माहेरी नेईन ग, गाडी गुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईन ग। किती छान शब्द आहेत गीतकाराचे। माहेरच्या वाटेनं आंब्याचे आहे वन, येणार बंधू माझा विश्रांती घेईन ग, गाडी गुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, भाऊबीजेच्या सणाला मला माहेरी नेईन ग। म्हणून माणसाला एकतरी बहीण असावी, एकतरी मुलगी असावी, म्हणून तुमच्या चरणी प्रार्थना करतो। आता समाज राहिला असता तर सांगायला योग्य वाटलं असतं, बरोबर का नाही? म्हणून महाराज मुलींना जन्म घेऊ द्या एवढीच विनंती तुमच्या चरणी प्रार्थना करतो बरं का। जसा या परिवाराने मुलीचा आनंद साजरी केला तसा प्रत्येकाला एकतरी मुलगी व्हावी महाराज। त्या मुलीला त्या ठिकाणी पोटातल्या पोटात मारू नका बरं का, त्या मुलीचे शब्द आहेत बरं का। जसं तुम्ही जग पाहिलं तसं त्या मुलीला देखील बघण्याचा अधिकार आहे, पण अजूनही ते काही थांबलेलं नाही महाराज, अजूनही भरपूर ठिकाणी तसे कृत्य घडत आहेत। म्हणून हा पृथ्वीचा आणि हा त्या ठिकाणी निसर्गाचा कोप आपल्यावरती होत आहे, बरोबर आहे का नाही? हे पाप ज्याशी थांबेल त्या सगळ्या गोष्टी, नैसर्गिक गोष्टी सुरळीत झाल्याशिवाय राहणार नाही। हो, त्या मुलीचे सुद्धा शब्द आहेत, 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई। मुलगी आईला म्हणते, वंशाच्या दिव्या करता या पंथीचा जीव घेऊ नका आई, तू जसं जग पाहिलं तसं मलाही पाहायचंय, बरोबर आहे काय? 9 महिने 9 दिवसाची उद्या तुझ्या गर्भाच मी चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारनाथ मुरडणार ग। दुसऱ्या गीतात म्हणतो ग, तुझ्याची मोकल्या कानाची जशी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई। एकच प्रार्थना करतो, नका करू गर्भपात माय बाप, नका करू गर्भपात, गर्भपात केल्यावरती गर्भपात केल्यावरती होतो मोठा घात, माय बाप नका करू गर्भपात। एवढंच सांगतो महाराज। एकदा मुलीला जन्म घेऊ द्या आणि घरात त्या ठिकाणी कुळाचा उद्धार करून घ्या। मुलगा 21 कुळाचा उद्धार करतो, पण मुलगी किती कुळाचा उद्धार करते? 42 कुळाचा उद्धार करते। बेटी दणकी पेटी होती। बरंच बोलता येईल पण वेळ कमी असल्यामुळे आपण धावतं घेणार आहोत। त्यांनी बोलायला लावलं 5 मिनिटं तरी मुलीवरती विषयावरती बोला। भरपूर बोलण्यासारखं आहे पण वेळेचं भान ठेवून इथे सुज्ञ मंडळी आहेत, आपण अभंगही सोडवण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल 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 विठ्ठल। पहा, कारण की बाबा जर समोर बसले तर जास्त विषयांतर आम्हाला करता येत नाही, बरोबर आहे की नाही? ही सुज्ञ मंडळी महाराज संप्रदायाची, पण बाबा नावीलाच आहे, आता लोकांपुढे थोडंसं झुकावं लागतं असं महाराज। पहा, अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भक्ताचं लक्षण प्रतिपादित करतात की नेमकं भक्त कुणाला म्हणावं, बरोबर आहे की नाही? तुम्ही आपण जी देवाची भक्ती करतोय खऱ्या अर्थाने देवाला मान्य असेल का? कधी विचार केला आहे का तुम्ही? तुम्हाला सांगू, काही काही लोकांना भक्ती सोपी वाटते, पण भक्त बनणं काही एवढी सोपी गोष्ट नाही। भक्ती करणं काही एवढी सोपी गोष्ट नाहीये। भक्ती येते कठीण सोळावरील, हो, एवढी भक्ती करणं सोपं नाही। भक्त बनणं तुम्हाला सोपं वाटत असेल पण एवढं भक्त बनणं सोपी गोष्ट नाहीये। हो, भक्त बनण्याकरता भक्ताची पहिली पायरी सांगतो तुम्हाला, जोपर्यंत या प्रापंचिक जीवनाशी या संसाराशी तुमचं नातं आहे तोपर्यंत तुम्ही देवाचे भक्त बनू शकत नाही। जोपर्यंत
या संसाराशी तुमचं नातं आहे तोपर्यंत तुम्ही देवाचे भक्त बनू शकत नाही. कबीर महाराजांचा त्याला पुरावा आहे. कबीर महाराज सांगतात, जब तक नाता जगत से है तब तक भक्त ना होय. जब तक नाता जगत से है तब तक भक्त ना होय. नाता तोड़ो रे बजो भक्त कहावे सोय कबीरा, भक्त कहावे सोय. जोपर्यंत या प्रापंचिक जीवनाशी तुमचं नातं आहे तोपर्यंत तुम्ही देवाचे भक्त बनू शकत नाही. आणि काय चुकलंय महाराज संसारात संतांचं? काय चुकलंय? या प्रपंचासाठी तुम्ही रात्रीचा दिवस करता, हाडाचे काढा करता, रक्ताचं पाणी करता, राब राब या प्रपंचाकरता राबता. या प्रपंचानं कधी तुम्हाला सुख दिलं का? ज्याशाचे संत नाड तोडायला लावतायत, ज्याच्याशी नातं तोडायला लावतायत, त्या संसारानं तुम्हाला कधी सुख दिलं का? इथं अनुभवी लोक बसलेले, संसारामध्ये तुमची PhD झालेली बाबा, बरोबर आहे का नाही? कोणाच्या लग्नाला 40 वर्ष, कोणाच्या लग्नाला 50 वर्ष झालेली लोक माझ्या समोर बसलेली आहेत. एखाद्या तरी व्यक्तीने बोटवरती करून सांगा, महाराज मना लग्नले 50 वर्ष वयनात आणि संसारामध्ये मी सुख प्राप्त केलं, असं हाय कोणी? असं हो बापरे, एक बी नाही. असूच शकत नाही महाराज. तुम्ही हो जरी म्हटले तरी आम्ही मान्य करणार नाहीत, कारण की आमचा विश्वास कोणावरती आहे? संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या चरणावर विश्वास ठेवणारे आम्ही माणसं आहेत. आणि आमचे संत सांगतात संसार कसा आहे? दुःख भांडबडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये संसाराची स्थिती वर्णन करतात. माऊली ज्ञानोबा सांगतात, जैसीच जयाची स्थिती नासतदाय क्षणक्षणाप्रती म्हणून या ती म्हणते अश्वदुहा. माऊली सांगतात संसाराची जी स्थिती आहे ही क्षणोक्षणाला नाचते. संसार हा दुःख देणारा आहे. संसाराच्या मुळालाही दुःख आहे आणि संसाराच्या शेंड्यालाही दुःख आहे. संसाराकडनं सुखाची अपेक्षा करणं म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठा मूर्खपणा आहे. खानदेश कन्या, खानदेशामध्ये जन्माला आलेलो आहे आपण. खानदेश कन्या बहिणाबाईंची गोड कविता आहे. संसाराची व्यथा त्यांनी व्याख्या मांडलेली एका कवितेतून. पहा, तुम्ही ऐकली, फक्त पटण्याकरता एक चरण म्हणतो. खानदेश कन्या बहिणाबाईंनी संसाराची व्यथा सांगितली. बहिणाबाई सांगतात संसार कसा आहे? अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, देतो सुखाला नकार अन दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कबशी नगर, बशी बशी आरामशीर कप फिरे चोपड दुड. आहे का नाही? गर गर आहे का? कप फिरे गर गर. संसारामध्ये बशीला टेन्शन नाही. मी बशीनं चांगला नो बरं. हो, संसारामध्ये बशीला टेन्शन नाही, पण कपाचे मात्र प्रपंचात हाल आहेत बरं का. हो, आता एवढा पाऊस पडतोय, बऱ्याच कपांचे मक्के आता पाण्यात आहेत, बरोबर आहे की नाही बाबा? तुमच्याकडे पण आहेत का? अवघड काम आहे महाराज. पण बशी टेन्शन घेत नाही महाराज. कपाचे हाल असतात बघा. घरामध्ये किचन असतं, किंच्याला शिंक टांगलेलं असतं आणि त्या शिंक्याला कप टांगलेला असतो. घरी जर कधी पाहुणे आले तुमच्या घरामध्ये दूध नसलं, तुम्ही उसनं दूध किंवा साखर कशात आणता? तुम्हाला का आपता पडेल नाही शेमाय? हा, बोला ना मग. काय टेन्शन आलंय तुम्हाला? टेन्शन घेऊ नका. माझं कीर्तन झाल्यानंतर 100% सकाळ तुम्हाला पैसा पडाशिवाय राहा नाही बरं. तो आपला कीर्तनना रिझल्ट आहे. हो, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो महाराज, खरंच आनंदाची गोष्ट आहे. हो, ज्या ज्या बाईला वाटत असेल, ज्या ज्या माता माऊलीला वाटत असेल की मना पगार बंद नको पडायला पाहिजे बुवा, एक एक पगार तुम्ही आता सरकाय द्या. सप्त्याला जर एक एक पगार दिला, गॅरंटीनं सांगतो तुमचा पगार कधीच बंद पडणार नाही बरं का. हो, बोलत चला ना. उसने साखर किंवा दूध कशात आणता? कपात आणता की नाही? हो, तसं एका मायकडे घडलं. अचानक पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर तिने सांगितलं, मुलाला सांगितलं, बाळू जा म्हणले, काकू उसनं दूध देऊन घे. तो मुलगा किचनमध्ये गेला, शिंक्याजवळ गेला, शिंक्याचा कप काढला. तसा कप नाही काढला, कपाच्या कानात बोट घातला आणि गरगर गरगर करत पाहुण्यांच्या समोरून घेऊन गेला. हो, कपाला असं वाटलं बरं का, लक्षपूर्वक ऐका. कपाला असं वाटलं की ज्या संसाराकरता हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, एवढं राब या संसाराकरता राबलो, एवढं या संसाराकरता करून जर या संसारामध्ये माझी किंमत शून्य झाली असेल तर अशा प्रपंचात, अशा संसारात राहून उपयोग काय?
हाय फक्त जाणकार कपेसले वाटत बरं, काय केसले अजून बी सुधीर राहणार हो. लक्षपूर्वक ऐका, काय उपयोग आहे म्हणले आजच्या प्रपंचामध्ये राहून. पा तो कप जाणकार होता, त्याला खंत वाटली, काय उपयोग आहे अशा संसारामध्ये राहून. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, पा संसाराचं आणि परमार्थाचं गणित सांगायचे बरं का. संसाराचं आणि परमार्थाचं गणित सांगायचे. संसारामध्ये माणसाचं जसं जसं वय वाढतं, काय फरक आहे परमार्थाचं आणि संसारामध्ये. संसारामध्ये माणसाचं जसं जसं वय वाढतं तशी तशी त्याची किंमत कमी होते. कशामध्ये? संसारामध्ये. हो, लहानपणी आई वडील म्हणतात आमच्या लेकराला काही समजत नाही, लग्न झाल्यानंतर बाबा मी ऐकते ना, लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणते आमना येतले काही हा तुम्हाला बैल नाहीत का, बोला ना, आमना येतले काही उमजत नाही. बरोबर आहे का नाही. नातू पंतू झाल्यानंतर नातू म्हणतात आमना दलाल काही समजत नाही हो. बाबाला कळतं केव्हा हे मला कळत नाही. बरोबर आहे का नाही. या जगामध्ये सगळे नाते खोटे आहेत महाराज. हो, नाही रे नाही कुणाचे कोणी, या जगात कोणी कोणाचं नाही महाराज. त्या भगवान परमेश्वराशिवाय या जगामध्ये कोणी नाही. अंतकाळीचा सोयरा हो, पांडुरंगाशिवाय या जगामध्ये कोणी कोणाचं नाही महाराज. कोरोना काळामध्ये प्रत्येकानं तपासून घेतलं. बरोबर आहे का नाही, की या जगामध्ये देवाशिवाय कोणी कोणाचं नाही. जी पत्नी अग्नीच्या समोर 7 जन्म सोबत राहण्याची शपथ घेत होती, नुसता रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ द्या, ती सांगे आमना दल्लाले खयामात राहू द्या. बरोबर आहे का नाही. ज्या लेकरांकरता अमाप संपत्ती लोकांनी कमवली, ते लेकर पाणी पाजायला सुद्धा आले नाही, म्हणून उघडा डोळे बघा नीट. बरोबर आहे का नाही. हो, आता त्या परमात्म्याला तुम्ही जवळ करा बरं, नाही तर पश्चाताप केल्याशिवाय, पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. हो, तो मुलगा पाहुण्यांच्या समोर मी बोलत होतो, संसारामध्ये जसं जसं वय वाढतं तशी तशी किंमत कमी होते. परमार्थाचं गणित असं आहे, माणसाचं जसं जसं वय वाढतं तशी तशी त्याची किंमत वाढत जाते, म्हणून माणसानं परमार्थ करावा. बरोबर आहे की नाही. हो, आणि एक सांगू तुम्हाला, संसारामध्ये तुम्ही कितीही करा काहीच कामाला येत नाही. परमार्थामध्ये थोडं जरी केलं ते सुद्धा वायाला जात नाही, म्हणून माणसानं परमार्थामध्ये केलं पाहिजे. हो, पहा, संसाराचं गणित आणि परमार्थाचं गणित सांगितलं. आता तुम्हाला सांगतो, हे पटत नसेल दुसरं गणित तुम्हाला सांगतो बरं का. दुसरा दृष्टांत देणं, त्याचा फक्त भाव घ्यायचा. हो, ऐकायला गोड वाटेल, तुम्हाला त्याचा अर्थही कळेल. आलं का लक्षात. हो, पहा, गोदडी शिवता का माविष्य तुम्ही? गोदडी शिवता का? मग हा तर म्हणा मी कोणतं लगेच शिवायला राहणं तुम्ही गोदडी शिवता की नाही. जुने कीर्तनकार बाबूलाल बाबा पाटोंदेकर हा दृष्टांत सांगायचे बरं का. बाबा बाबूलाल महाराज पाटोंदेकर, तुम्ही जाणकार लोक आहेत बरं का, त्यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे बरं का. गोड आहे त्याचा फक्त भाव घ्यायचा, कारण की सिद्धांत पटण्याकरता दृष्टांत द्यावे लागतात. हो, लक्षपूर्वक ऐका. बाबूलाल महाराज पाटोंदेकरांच्या मुखातून ऐकलेलं बरं का. गोदडी शिवताना गोदडी शिवण्याकरता 2 गोष्टी लागतात. कोणत्या 2 गोष्टी? ज्या शिवतस तेच नाही बोला, तुम्ही शिवतस का? बोला. कोणत्या 2 गोष्टी? सुई आणि दोरा. महिला मंडळाला माझा प्रश्न आहे बरं का. हो, व्यवस्थित उत्तर द्या. महिला मंडळाला माझा प्रश्न आहे, मला एक सांगा, सुईच्या नादी दोरा लागतो का दोरा नादी सुई लागस? कोणा नांदी लागस? ओ बापरे, तुम्ही टेन्शन आहे की हा? सुईच्या नादी दोरा लागतो. बरोबर, मावशी कथा टाळी वाजवा. हो, सुईच्या नादी दोरा लागतो. करेक्ट उत्तर आहे, सुईच्या नादी दोरा लागतो. पण ते दोराला माहिती राहत नाही, इना नांदे लागेल आपले काही भाव पडावणे रे काका. बरोबर आहे का नाही. सुईचं वैशिष्ट्य आहे का बरं का. सुईचं वैशिष्ट्य आहे का, सुई गोदडीच्या या काठापासून ते त्या काठापर्यंत खालवर करत जशीच्या तशी मोकळी निघून जाते. सुई गोदडीच्या या काठापासून ते त्या काठापर्यंत खालवर करत जशीच्या तशी मोकळी निघून जाते. सुई मोकळी निघून जाते, पण दोऱ्याला मात्र अडकवून जाते. हो, तरी बी त्या दोरान ध्यान माहित नाही. फुल फॉर्म मारा असं जरा बरं का. हो, ऐका. हो, त्या दोऱ्याला कळतं केव्हा कळतं, त्याच्या लक्षात केव्हा येतं सांगू तुम्हाला. ज्यावेळेस आपल्याला घरामध्ये सुतक आलं, सुतक फिटल्यानंतर आमच्या माता मावल्या काय करतात, सगळ्या गोदड्या धुण्याकरता काढतात, सगळ्या गोदड्या टपात टाकतात, टप डोक्यावर घेतात, नदीवरती घेऊन जातात. तो टप खाली ठेवला जातो, टपातली गोदडी काढली जाते, पाण्यात टाकली जाते. गोदडी पाण्यातून बाहेर काढली की एक माई तिकडनं एक माई इकडनं दडादड ती खडकावरती आदळली जाते. जशी तशी ती गोदडी खडकवर आपटावं तसं ते दोरांना अंग दुखत बरं का. आणि तवे दिले समजा तरी ना नांदे लागतो नाही तर मने ही फजिता झाली नसते. दृष्टांत बाजूला ठेवा, सिद्धांताकडे लक्ष द्या. जीव रूपी दोरा माया रूपी सुईच्या नादी लागला.
जीव रूपी दोरा माया रूपी सुईच्या नादी लागला आणि माया रूपी सुईच्या नादी लागल्यामुळे म्हणजे माया रूपी संसाराच्या नादी लागल्यामुळे त्याला देवाचा विसर पडला. जर तुम्हाला संसारात सुख प्राप्त करायचं असेल तर देवाचा विसर पडू देऊ नका. प्रपंचामध्ये सुखच सुख येईल, फक्त त्या देवाच्या नामाचा विसर पडू देऊ नका. आपण नेहमी ऐकतो देवाचं नावच आपल्याला तारणार आहे बरं का. आपण नेहमी ऐकतो तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, बालन बाका होगा उसका, बालन बाका होगा उसका, जिसके साथ है दया निधान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, नाम तुम्हारा तारनहारा, हो नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा, नाम तुम्हारा तारनहारा. म्हणून एकच करा, प्रपंचामध्ये जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्या देवाचा विसर कधी पडू देऊ नका. जोपर्यंत प्रापंचिक जीवनाशी तुमची नाड आहे तोपर्यंत तुम्ही देवाचे भक्त बनू शकत नाही. भक्त बनायची पहिली पायरी सांगतो, प्रपंचाशी नातं तोडावं लागतं बरं का. हो, त्याशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही महाराज. हो, दुसरी गोष्ट देवावरती भाव ठेवावा लागतो, देवावरती विश्वास ठेवावा लागतो. आलं का लक्षामध्ये? केवढा विश्वास ठेवावा लागतो? आमच्या नामदेवरायांना विचारू आपण बरं का. हो, देवावर एवढा भाव ठेवावा लागतो की जसा पतिव्रते जैसा भरतार प्रमाण तैसा नारायण आम्हा परी. एखाद्या पतिव्रते स्त्रीला तिचा पती देव असतो. स्वामी काच गुरु भक्ती, पतीची सेवा करणं हा काय पत्नीचा धर्म आहे. एखाद्या पतिव्रते स्त्रीचा जेवढा त्या ठिकाणी देवा तिच्या पतीवरती भाव असतो तेवढा नामदेवराय सांगतात की आमच्या त्या ठिकाणी देवावरती आहे बरं का. हो, आता पतिव्रते स्त्रीचं लक्ष तुमच्या पुढे मांडतो. पतिव्रतीचा अधिकार कमी नाहीये. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता, म्हणून पतिव्रते स्त्रीला खूप मोठं प्राधान्य. बरं, पतिव्रतीचा अधिकार सामान्य नाहीये, पण त्या पतिव्रतेचं लक्षण सांगून जातो तुम्हाला. कसं लक्षणीचं? पतिव्रतेचा नेमधर्म घ्या तुम्ही समजून, आपल्या पतीला नित्य मानते देवा समान. पतीला आला राग जरी घेते समजून, अपराधाची क्षमा मागते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण, तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. हो, ह्या पतिव्रतेचा अधिकार आहे. पतिव्रते जैसा भतार प्रमाण तैसा नारायण आम्हा परी. देवावरती तेवढी निष्ठा ठेवावी लागते, तेव्हा कुठे देव प्राप्त होतो बरं का. नामदेवराव यांच्या जीवनातलं उदाहरण आहे. लढीवाड भक्त माझे नामदेवराव होते बरं का. ऐकण्यासारखा गोड प्रसंग आहे. पहा केवढा भाव देवावरती ठेवावा लागतो, तेव्हा जाऊन भक्ताची व्याख्या पूर्ण होते. भक्त बनणे काही सोपी गोष्ट नाहीये. भक्त बनण्याकरता देहाचा विचार करावा लागत नाही, कुठल्याच गोष्टीचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असू द्या, इकडे लक्ष द्या. देवावरती विश्वास ठेवावा लागतो. लक्ष बघा ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. झालं वा वा, काही हरकत नाही. आता इकडे लक्ष द्या बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. रस्ताना लाईन
सका भाऊ बहिणी तिकडे आतमाले बरोबर आहे का नाही असं महाराज चालू आहे आता पावसाचं वातावरण असल्यामुळे काय इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे असो तुम्ही कीर्तनात येत ना पण का गरबीड घ्या हो सुज्ञ लोक आहेत महाराज दर्दी लोक जिथं राहिले तिथं वातावरण कसंही असलं तरी सुद्धा महाराज तिथं कीर्तन करण्याची मजा वेगळी असते बरं का ऐका तुम्ही नामदेवरायांचं उदाहरण सांगतो तुम्हाला देवावरती केवढा भाव असावं असू द्यावा लागतो नामदेवराय म्हणजे त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या विषय लाडके भक्त बरं का एकदा नामदेवरायांचं काय झालं नामदेवरायांचे वडील बाहेर गावी गेले बरं का हो नामदेवरायांचे वडील बाहेर गावी गेले आणि देवाला नैवेद्य देण्याचा नंबर नामदेव महाराजांचा आला बरं का बाबा ऐकण्यासारखा गोड प्रसंग आहे पहा नामदेव महाराजांवरती पाळी आली आणि नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं हे नामा जा म्हणले देवाला नैवेद्य खाऊ घालू नये काय सांगितलं देवाला नैवेद्य खाऊ घालू नये आपली आई काय सांगते देवाला नैवेद्य दाखवू नये बरोबर आहे का नाही खाऊ नको घालू नये सदाकाळी आहे बुवा हा बरोबर आहे का नाही पण नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं ए नामा जा म्हणले आणि देवाला नैवेद्य खाऊ घालू नये नामदेवराय नैवेद्य घेऊन रावणामध्ये गेले भगवान परमात्म्याच्या समोर नैवेद्य ठेवला आणि सांगितलं हे देवा बाबा बाहेर गावाला गेले आज माझा नंबर आहे म्हणले आज तुला माझ्या हातून जेवण करावं लागेल हो आता ती त्या ठिकाणी महाराज मूर्ती होती त्या ठिकाणी महाराज पाषाणाची मूर्ती थरथला कापिली नामदेवरायाने देवाला साकडं टाकलं हे देवा जर तू माझ्या हातून जेवला नाही तरी तुझ्या चरणावरती डोकं आपटीन म्हणले आणि इथेच मी त्या ठिकाणी जीव देईन म्हणले हो त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रकट झाले नामदेवरायांच्या हातून देवानं जेव घातलं नामदेवरायांच्या हातून देवानं जेवण केलं आणि देवाचं नामदेवरायांचं ठरलं नामदेवा आजपासून तुझी माझी अशी मैत्री राहील की तू मला सोडून कधी जायचं नाही आणि मी सुद्धा तुला सोडून कधी कुठे जाणार नाही हो दुसऱ्या दिवशी इकडे आळंदीला माऊली ज्ञानोबारायांच्या मनामध्ये तीर्थयात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली बरं का बाबा माऊली ज्ञानोबारायांच्या मनामध्ये तीर्थयात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली मग माऊलींनी विचार केला एकटं जाण्यापेक्षा नामदेवरायांना सोबत घेऊन जाऊ हो पंढरपूरला माऊली आले आणि सांगितलं नामदेवा चला म्हणले आपल्याला तीर्थयात्रा करायला जायचंय एकटं जाण्यापेक्षा चला तुम्ही माझ्यासोबत त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं अहो कालच देवाचं माझं ठरलं की तू मला सोडून कुठे जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठे जाणार नाही कालच देवाचं माझं ठरलं म्हणले त्यावेळेस माऊलीने सांगितलं अहो काही हरकत नाही म्हणले देवाला मी समजवतो मध्ये मी समजवता करतो चला तुम्ही देवाकडे नामदेवरायांना घेऊन माऊली ज्ञानोबाराय रावळामध्ये आले आणि देवाला सांगितलं देवा नामदेवरायांना माझ्यासोबत पाठवा ना तीर्थयात्रेला त्यावेळेस आता माऊली सांगणारी होती महाराज महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबाराय सांगणारे होते आणि देवानं सांगितलं नामदेवा माऊली जर सांगते नामदेवा माऊली ज्ञानोबाराय जर सांगतायत तर जा म्हणले तुम्ही त्यांच्यासोबत तीर्थयात्रेला पण त्यावेळेस नामदेवरायांचा चेहरा उतरला आणि सांगितलं देवा कालच आपलं ठरलेलं म्हणले तू मला सोडून जायचं नाही आणि मी तुला सोडून जाणार नाही आणि तू आज असं सांगतो म्हणले काही हरकत नाही म्हणे नामदेवा जा म्हणले पण नामदेवरायांनी देवाला सांगितलं देवा तू सांगतो म्हणून जातो पण एक लक्षात ठेव जर ती तीर्थयात्रा करत असताना मला तुझ्यासारखा देव जर दिसला नाही तर मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही बरं महाराजांकदा टाळी वाजवा महाराज अतिशय समर्पक प्रमाणे बरं का हे देवा तुझ्यासारखा देव जर मला तिथं दिसला नाही तर त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही महाराज विटे कटेवरी कर नाही ज्या देवाचे नागे मी तयाचे दर्शन नागे मी तयाचे दर्शन कटेवरी कर नाही ज्या देवाचे
ज्या देवाचे कटेवरती कर नाही, जो देव विटेवरती उभा नाही, तसा जर देव मला तिथे दिसला नाही तर मी त्या देवाचा त्या ठिकाणी दर्शन सुद्धा घेणार नाही. असा भाव भक्ताच्या अंगी असावा लागतो. एवढा विश्वास देवाबद्दल, एवढी निष्ठा देवावरती असावी लागते. मला तेव्हा कुठे जाऊन माणूस भक्त तयार होतो बरं का. हो, तीर्थयात्रेला गेल्यानंतर नामदेवराय दर्शन घेत नव्हते, माऊली ज्ञानोबराय दर्शन घेत होते. मग तिथल्या एका साधकानं विचारलं, क्यों नामदेवजी तुम दर्शन नाही ले रहे हो, तुम्ही दर्शन घेत नाही म्हणले देवाचं. त्या नामदेवरायांच्या जीवनामध्ये थोडी चेहऱ्यावरती नाराजगी होती. मग तुम्ही कोणत्या देवाला मानतात, कोणत्या देवावरती तुमची त्या ठिकाणी श्रद्धा आहे, कुठं राहतो तुमचा देव, असं त्या तिथल्या साधकानं विचारलं. तीर्थयात्रेला गेलेल्या त्या ठिकाणी त्या साधकानं विचारलं, कुठं राहतो म्हणजे तुमचा देव, काय नाव आहे तुमच्या देवाचं, कोणत्या देवाला मानतात तुम्ही. तेव्हा नामदेवरायाने सांगितलं, जम्बू यादी बाबादी एक पंढरपूर गाव, जम्बू यादी बाबादी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्म जागो ज्याचे चरणी लक्षाला, विठोबाचा धर्म जागो ज्याचे चरणी लक्षाला, विठोबाचा धर्म जागो ज्याचे चरणी लक्षाला. नामदेवरायाने सांगितलं, माझा भगवान पंढरपुरामध्ये राहतो आणि त्या देवाची मी सेवा करतो. महाराज, एवढा भाव भक्ताच्या अंगी असला पाहिजे, तेव्हा कुठे जाऊन भक्त तयार होतो. भक्त बनणं काही एवढी सोपी गोष्ट नाहीये, भक्ती करणं काही एवढी सोपी गोष्ट नाही. माऊली ज्ञानोबराय भक्ताचे 4 प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बरं का. माऊली ज्ञानोबरायांची ओवी आहे, पहिला अर्थ म्हणजे, दुसरा अर्थ ते बोली जे, तिचा जिज्ञासू आणि जे ज्ञानी, या चौथा आर्तो आरती ती जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 प्रकार माऊली ज्ञानावर सांगतात. आर्तो भक्त कोणाला म्हणावं, संकटकालीन देवाला जो हाक मारतो त्याला म्हणावा आर्तो भक्त, पण तो देवाला आवडत नाही बरं का. हो, संकटकालीन हाक मारणारा म्हणजे आंगमा उन्हात ताप, देव म्हणा अंगात आला ताप का आपण देवाला बाप म्हणतो, बरोबर आहे का नाही. असा भक्त, संकटकालीन हाक मारणारा भक्त देवाला त्या ठिकाणी आवडत नाही. त्यामध्ये द्रौपदीचं उदाहरण दिलं जातं. द्रौपदीच्या जीवनातला प्रसंग प्रत्येकाला माहिती आहे, महाभारत प्रत्येकाला माहिती आहे, फक्त धावतं मांडतो. काय झालं, ज्यावेळेस पांडव आणि कौरव दुष्कर्म खेळायला बसले, जुगार खेळायला बसले, त्यावेळेस धर्मराजा दुर्योधनाला सगळं हारला महाराज. राजवैभव हारला, सगळं हरून गेला. राजवैभव जाऊ द्या, श्रीमंती जाऊ द्या, 4ही भाऊ हारला. स्वतःला सुद्धा त्या ठिकाणी बोलीवरती लावलं. धर्मराजा स्वतःला सुद्धा दुर्योधनाला हारला. धर्मराजाकडे एकही गोष्ट शिल्लक राहिली नाही बोली लावायला. धर्मराजा सांगतोय, हे दुर्योधना, माझ्याकडे आता एकही वस्तू शिल्लक नाही. म्हणले, एक काम कर ना, आता तरी हा खेळ बंद कर. त्यावेळेस कर्णाने सांगितलं, हे धर्मराजा, अजूनही एक गोष्ट तुझ्याकडे शिल्लक आहे, ती म्हणजे तुझी पत्नी द्रौपदी. द्रौपदीला बोलीवरती लाव म्हणले. नाविलाज झाला, दात झालेला होता. द्रौपदीला बोलीवरती लावलं आणि त्या ठिकाणी कपटी शकुनाच्या पाशानं घात केला. आणि धर्मराजा द्रौपदी सुद्धा त्या ठिकाणी दुर्योधनाला हारला महाराज. द्रौपदी हरल्यामुळे दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, हे दुःशासना, जा म्हणले, आणि त्या दासी द्रौपदीला या ठिकाणी घेऊन ये, भर सभेमध्ये घेऊन ये. दुःशासन द्रौपदीला आणण्याकरता गेला. तिच्या रूममध्ये, तिच्या कक्षामध्ये गेला आणि सांगितलं, वहिनी, तुम्हाला भावानं त्या ठिकाणी दुर्योधनानं सभेमध्ये बोलवलंय. घडलेला प्रसंग त्या ठिकाणी द्रौपदीला सांगितला. आणि द्रौपदीने सांगितलं, पहा भाऊजी, या क्षणाला मी सभेमध्ये येऊ शकत नाही, मी रजस्वला आहे, मी एकवस्त्री आहे. अशा परिस्थितीमध्ये मी सभेमध्ये येऊ शकत नाही की ज्या सभेमध्ये भीष्म पितामह आहे, कुलगुरू कृपाचार्य आहे, द्रोणाचार्य आहेत, रथी महारथी योद्धा आहे, अशा सभेमध्ये मी आता या क्षणाला येऊ शकत नाही. विनवणी करतोय दुःशासन, तरी सुद्धा ऐकत नाही. दुःशासनाचा नाविलाज झाला. दुःशासनानं द्रौपदीचे केस पकडले आणि फरफडत त्या ठिकाणी सभेमध्ये आणलं. सभेमध्ये आणल्यानंतर द्रौपदीने सगळ्यांकडे पाहिलं. भीष्म पितामहाकडे पाहिलं, गुरु द्रोणांकडे पाहिलं, कुलगुरू कृपाचार्यांकडे पाहिलं,
रथी महारथी आपल्या पाचीपतींकडे पाहिलं आणि द्रौपदीला त्या ठिकाणी महाराज 100% गॅरंटी आली की इथे मला वाचवणारं कोणी नाही. आणि त्यानंतर दुर्योधनाने आज्ञा केली, हे दुःशासना, या दासी द्रौपदीचं वस्त्रहरण कर. वस्त्रहरण कर सांगितलं आणि द्रौपदीने सगळ्यांच्या आशा सोडली, जगाच्या मालकाला आरोग्य मारले. तुम बी नमोरी, जगाच्या मालकाला हाक मारली महाराज. कोण कबरले गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी भरी सभा द्रौपदी ठारी, लाखो लाज हमारी रे, गोवर्धन गिरधारी. द्रौपदीने मोठ्याने अंबरडा पडला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेडका सकया लावेला. ज्या वेळेस दुःशासनानं द्रौपदीच्या साडीला हात लावला, जगाच्या मालकाला हंबरडा फोडल्यानंतर असं सांगितलं जातं की देवानं हातातला घास टाकला, देवाला गरुडाचा वेग कमी पडला, देव मनोमार्गानं द्रौपदी पैसे अशी झाली महाराज. सभेमध्ये भगवान परमात्मा हजर झाला आणि देवानं विचार केला, एक एक साडी देण्यापेक्षा द्रौपदीची साडी देव झाला बरं का. काय झाला? द्रौपदीची साडी देव झाला. साडी में नारी है, या नारी में साडी है. सगळी सभा चकत झाली महाराज. हो, एक लक्षात ठेवा, अंतकरणामध्ये जर भाव असेल, देवाबद्दल जर निष्ठा असेल, ओरिजिनल जर तुमची भक्ती असेल, तर देवाला भक्ताचं रक्षण करण्याकरता कुठल्याच गोष्टीची लाज वाटत नाही, म्हणून त्याला देव म्हणत असतात बरं का. हो, द्रौपदीची साडी देव झाला, कुठल्याच गोष्टीची लाज वाटत नाही महाराज. महाराष्ट्रामध्ये एक असे संत होऊन गेले महाराज, हरिजन समाजामध्ये जन्माला आले. हो, चोखोबराय नावाचे संत, हो चोखोबराय नावाचे संत झाले होऊन गेले महाराज. चोखोबराय यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. चोखोबरायांच्या पत्नीचा प्रस्तुत काळ जवळ आला होता. आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे चोखोबरायांच्या पत्नीची डिलिव्हरी जवळ आली आणि चोखोबरायांनी सांगितलं, चोखोबरायांच्या पत्नीने सांगितलं चोखोबरायांना, अहो धनी, एक काम करा ना, मी कुठल्याही क्षणी प्रस्तुत होऊ शकते, 4-8 दिवस तुम्ही तुमच्या बहिणीला जवळ आणा ना माझ्या. हो, बहिणीला घ्यायला पाठवलं महाराज. चोखोबराय बहिणीला घेण्याकरता निघाले आणि त्या ठिकाणी महाराज चोखोबरायांना रस्त्यामध्ये दिंडी भेटली. ज्या वेळेस त्या दिंडीचा गजर चोखोबरायाने ऐकला, कानावरती आवाज पडल्यानंतर ज्ञानोबा तुकोबा भजनाचा आवाज चोखोबरायांच्या कानावरती पडला आणि त्या ठिकाणी महाराज चोखोबरायांना बहिणीला आणण्याचा विसर पडला. चोखोबराय दिंडीमध्ये सामील होऊन पंढरपूरच्या वाटेला लागले. चोखोबराय दिंडीमध्ये सामील होऊन पंढरपूरच्या वाटेला लागले आणि तिकडे जगाच्या मालकाला संकट पडलं महाराज. देव विटेवरून खाली उतरला, चोखोबरायांच्या घरी आला. चोखोबाची बहीण झाला क्षारंग धरू, बहिणी उघडादार बहीण झाला क्षारंग धरू, बहिणी हुगडादार हाका मारे. ओ चोखोबरायांचे पहा, भाव जर अंतकरणापासून असला तर चोखोबरायांच्या बहिणीचं देवानं बाळातपण केलं बरं. कुठल्याच गोष्टीची लाज वाटत नाही महाराज, त्याला देव म्हणतात. फक्त आपला भाव शुद्ध पाहिजे. पहा, भक्त तुम्हाला सांगितलं, आर्तभक्ताचा प्रकार सांगितला. आरतीचे भक्त संपत्ती कमवण्याकरता जे देवाची भक्ती करतात, थोडा विको कमी करा, संपत्ती कमवण्याकरता जे देवाची भक्ती करतात त्याला आरतीचे भक्त म्हणतात. तिसरा भक्त जिज्ञासू, देव जाणून देवाची भक्ती करतो, त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. उदाहरणार्थ राजा जनक. आणि चौथा जो भक्त आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त, त्यामध्ये हनुमंतराय येतात. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम, बुद्धीचं दैवत असणारे हनुमंतराय. हो, या सगळ्या भक्तांमध्ये देवाला जर कोणता भक्त आवडत असेल तर तो ज्ञानी भक्त आवडतो बरं का. कोणता भक्त आवडतो?
ज्ञानी भक्त आवडतो म्हणून त्या ठिकाणी ज्ञान कमवावं महाराज. विद्वान सर्वत्र पूजिते. हो, विद्या माणसानं कमवलं पाहिजे. ज्ञानाला खूप मोठी किंमत आहे बरं का. हो, चारही प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. पहा, भक्त देहावरती उदास असतात. हो, जोपर्यंत देहावरती उदासीनता भक्ताची तयार होत नाही तोपर्यंत त्याची भक्ती पराकाष्ठेला जात नाही. बरोबर आहे का नाही. देवाच्या चरणापर्यंत त्याची भक्ती पोहोचत नाही. एकदा कबीर महाराजांनी त्यांचा मुलगा गल्लीनं चालत होते, ऐकलेला दृष्टांत आहे. कबीर महाराजांनी त्यांचा मुलगा त्या ठिकाणी गल्लीनं चालताय, चालता चालता कबीर महाराजांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला बरं का बाबा. हो, कुत्र्याने पायाला चावा घेतला आणि त्या ठिकाणी कबीर महाराजांच्या मुलाने सांगितलं कमालाने, ओ बाबा तुमच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला. त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगितलं कुत्ता जानेवर चमडा जाने. जोपर्यंत अशी अवस्था भक्तीमध्ये आपली होत नाही तोपर्यंत आपण देवाचे भक्त बनू शकत नाही. मग भक्त देहावरती उदास असतात. भक्ताला कुठल्याच गोष्टीची आशा नसते, कुठल्याच गोष्टीची आशा नसते म्हणून त्याला भक्त म्हणत असतं बरं का. आणि जो परमार्थ करताना आशा धरतो त्याचा परमार्थ मला तरी वाटतो की त्या ठिकाणी देवाच्या चरणापर्यंत पोहोचू शकत नाही. भक्ताला कुठल्याच गोष्टीची आशा नसते. शेवटचा दृष्टांत देते आणि त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करू का. वातावरण खूप त्या ठिकाणी भयानक झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा, परमार्थ करत असताना कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. तो भगवान परमात्मा चतुर आहे. तो चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी आहे. चतुर राहतो शिरोमणी, गुण लावण्याची घाणी, मुकुट सगळा म्हणे धन्य तोचे विठोबा. तो भगवान परमात्मा चतुर आहे, त्याला सगळं कळतं. चीटी के पाव में घुंगरू बसताय, ओ भी भगवान सुनताय. मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, तिच्या पायातला घुंगरू केवढा आणि त्या घुंगरूचा आवाज केवढा, सगळं देवाला कळतं. देवा चतुर आहे महाराज, त्याला सांगण्याची गरज नाही. तुम्हा आम्हाला काय लागतंय देवाला कळणार नाही का. पण मागून देवाकडे मागणारा फक्त देवाला आवडत नाही महाराज. हो, तो भगवान परमात्मा देतो, फक्त त्याच्याकडे मागू नका. हो, सांगून जातो तुम्हाला. पहा, कुठल्याच गोष्टीची आशा देऊन परमार्थ करू नका. एकदा स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. भवन बाबा, हो, जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. एकदा जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरीचं व्याख्यान करत होते. पुण्यामध्ये जोग महाराज ज्ञानेश्वरीचं व्याख्यान करत होते आणि एवढं सुंदर त्या ठिकाणी व्याख्यान करत होते. एक श्रीमंत ग्रहस्थ जोग महाराजांवरती खूप त्या ठिकाणी प्रसन्न झाला. इतकं व्याख्यान आवडलं त्याला. जोग महाराजांच्या जवळ आला आणि सांगितलं, जोग महाराज काय ज्ञानेश्वरी सांगता तुम्ही. ज्ञानेश्वरी सांगावी तर तुम्ही, तुमच्या मुखातून ज्ञानेश्वरी साक्षात माऊली ज्ञानोबरायांसारखी वाटते म्हणले. हो, काय ज्ञानेश्वरी सांगता महाराज. हो, एक काम करा ना, ही ज्ञानेश्वरी, हे ज्ञानेश्वरीचं चिंतन, हे ज्ञानेश्वरीचं व्याख्यान इथे न करता माझ्या बंगल्यावरती करा म्हणले. काय सांगितले त्या श्रीमंताने, हे ज्ञानेश्वरीचं व्याख्यान इथे न करता माझ्या बंगल्यावरती करा, तुम्हाला एक पोतं भरून पैसे देतो म्हणले मी दक्षिणा म्हणून. काय सांगितलं, हे व्याख्यान इथे न करता माझ्या बंगल्यावर करा, एक पोतभर पैसे तुम्हाला देतो. जोग महाराजांनी सांगितलं, नाही बाबा असं होऊ शकत नाही. तुला जर ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तुला इथंच यावं लागेल आणि सगळ्यांमध्ये तुला ज्ञानेश्वरी ऐकावी लागेल. विनंती करतोय श्रीमंत ग्रस्त, पण जोग महाराज ऐकत नाही. विनंती करून श्रीमंत ग्रस्त थकला आणि जाता जाता श्रीमंतीचा अहंकार दाखवून गेला बरं का. हो, श्रीमंतीचा अहंकार दाखवून गेला. जोग महाराजांना म्हणतो, ओ जोग महाराज, एक लक्षात ठेवा, विनंती करूनही तुम्ही ऐकत नाही. ही सुवर्ण संधी तुम्ही गमवत आहात. हा गोल्डन चान्स आहे म्हणले. एक लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरीचं व्याख्यान करण्याचे एक पोतभर पैसे देणारा या पुणे शहरामध्ये मी एकटा आहे म्हणले तुम्हाला. ज्ञानेश्वरीचं व्याख्यान माझ्या बंगल्यावरती करण्याचे एक पोतभर पैसे देणारा या पुणे शहरामध्ये मी एकटा आहे. त्या जोग महाराजांनी उत्तर दिलं, अरे ज्ञानेश्वरीचं व्याख्यान करण्याचे एक पोतभर पैसे देणारा या पुणे शहरामध्ये तू एकटा असशील, पण तुझ्या पोतभर पैशाला लात मारणारा या महाराष्ट्रामध्ये मी एकटा आहे म्हणले. हो, कुठल्याच गोष्टीची आशा ज्याच्या जीवनामध्ये राहत नाही त्यांना संत म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. गेले आशापाश निवारोणे. मग अशा भक्तांचा विषय काय होतो की जे देहावरती उदास आहेत, ज्यांना कुठल्याही गोष्टीची आशापाश नाही, अशा भक्तांचा विषय काय होतो तर तुकोबार आहे. दुसरे माईक द्या, माईक द्या.
जटाई बाबा भक्ताईसे दाना जे देई उदास गेले आशापाश निवारोणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता ज्यांचा विषय नारायण होतो त्यांना जगातली कुठलीच गोष्ट आवडत नाही नावडे जनधन माता पिता एका साधकानं तुकोबरायना प्रश्न केला का हो तुकोबराय तुम्हाला जन धन माता पिता का आवडत नाही तर तुकोबराय सांगतात मला हे जन का आवडत नाही तुकोबराय सांगतात हे जन हे त्या ठिकाणी पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही बसू देत नाही दुतोंडी आहे हे जन हे दोन किती चांगलं करा 40% लोक नाव ठेवतात महाराज या जगामध्ये 100 पैकी 100 गुण कोणी कोणाला देत नाही महाराज म्हणून जगाचा विचार करू नका किती चांगलं करा 40% लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत म्हणून या जगाचा विचार करू नका हे जन मला आवडत नाही तुकोबराय जन जाऊ द्या तुम्हाला धन का आवडत नाही तुकोबराय म्हणतात तुका म्हणे धन धनासाठी घेते प्राण या धनाकरता नाशिवंत धनाकरता भाऊ भावाच्या डोक्यात कुरा टाकतो दिवट्या छत्री घोडे येतो आमच्या बऱ्यात न पडे याचा अजिबात आम्हाला कुठल्या गोष्टीचा लवलेश नाही तुकोबराय जन जाऊ द्या धन जाऊ द्या तुम्हाला माता पिता का आवडत नाही तुकोबराय म्हणतात मला माता पिता आवडतात मला माता आवडते पण जर समजा कैकई सारखी किंवा मंथनासारखी माय असेल पुतनासारखी माय कोणाला आवडेल का असे जे परमार्थामध्ये लेकरांना विरोध करतात परमार्थामध्ये येऊ देत नाही परमार्थापासून वंचित लेकरांना ठेवतात असे माता मला आवडत नाही तुकोबराय माता जाऊ द्या तुम्हाला पिता का आवडत नाही तुकोबराय म्हणतात मला पिता आवडतात फक्त तो पिता पिता नको पाहिजे बरोबर आहे का नाही हो तो पिता नको पाहिजे पिणारा पिता मला आवडत नाही म्हणले हिरण्यकश्यप सारखा बाप कोणाला आवडेल का रावणासारखा बाप कोणाला आवडेल का अजिबात नाही महाराज असे परमार्थामध्ये जे लेकराला विरोध करतात असे माता पिता मला आवडत नाही तुकोबराय तुम्हाला माता आवडत नाही पिता आवडत नाही जन आवडत नाही धन आवडत नाही तुमच्यावर जर काही संकट आलं तर तुम्हाला वाचवेल कोण अभंगाच्या 3ऱ्या चरणात निर्वाणी गोविंद जोर जाटाई वाजवा महाराज काय नाही बाबांचा विठ्ठल महाराज विठोबा महाराज सुंदर चालला होती बरं का बाबांनी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे वा जुन्या चित्रपटाचे झाले बरं का हो आणि जुने चित्रपट महाराज जुने चित्रपट पाहिलेले ऐकलेली माणसं आहेत महाराज बरोबर आहे का नाही जुने चित्रपट जुने गीतं जुने चित्रपटांमध्ये एवढा भाव होता काका
आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला बरं का. जुने चित्रपटांमध्ये त्या कवीने आपला जीव ओतलेला होता. जुने जे गाणे गीतं होते त्या गीतामध्ये त्या कवीने आपला भाव ओतलेला होता. ते गीतं जर अजूनही कानावर आले तरी सुद्धा हृदयाला पाझर फुटतो बरं का. आता आम्ही तर जास्त जुने नाही, जुने चित्रपट तुम्ही जास्त पाहिलेले आहेत बरोबर आहे का नाही. जुने गीतं तुम्ही जास्त ऐकलेले आहेत, आम्ही तर जास्त जुने नाहीत. पण तरी माझा लहानपणी एक आवडता चित्रपट होता माहेरची साडी. आणि माहेरच्या साडी चित्रपटामध्ये ते गीत होतं महाराज, इतकं हृदयस्पर्शी गीत होतं. जर कानावर आलं तर अजूनही काही काही हृदयाला पाझर फुटतो महाराज. इतकं गोड गीत होतं. एक चरण म्हणून दाखवतो तुम्हाला. जुन्या गीतातला आणि आताच्या गीतांमधला फरक सांगतो तुम्हाला बरं का बाबा. हो इथं सुज्ञ मंडळी आहे. हो पहा, माहेरच्या साडी चित्रपटातलं गीत होतं. इतके गोड शब्द आहेत ते, व्यवस्थित ऐका. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, पडती अक्षदा डोईवरती, सनई चौगडा गाणे गाती, कृष्ण रुक्मिणी राम जानकी, कृष्ण रुक्मिणी राम जानकी, शोभे जोडी, नेसली माहेरची साडी. किती छान गीते. भावाची माया विसरू नको, बहिणीला दूर ठेवू नको, आठवण ठेव तू या माहेरची, आठवण ठेव तू या माहेरची, साजली जन्मो जन्मीची जोडी. ओ इतकं छान गीत होतं मला. अजून एक आवडता चित्रपट होता चिमणी पाखरं. चिमणी पाखरं चित्रपट पाहिलाय की नाही. त्याच्यामध्ये हृदयस्पर्शी गीत होतं महाराज. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदान नालं, माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदान नालं, जसा कृष्णाचा अवतार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार. किती छान गीते. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. काय भाव होता महाराज गीतांमध्ये. इथं आते गाणं निघले ही झुमका वाले, या झुमकाने कितला जणांना भनका लाई दिना. जुन्या गीतातला तो भाव होता महाराज. सुंदर असं म्हटलं महाराज. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुकोबरा म्हणतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवारा या. पहा या अभंगावरती थोडं 5-10 मिनिटं घेते चालतील बाबा का वेळ झालेला आहे. हा दृष्टांत फक्त सांगायचा होता, सेवा पाहिजे होती. 5 मिनिटं घेते चालतील ना. हा सगळ्यांची इच्छा आहे का, कोणाकोणाची घ्यायची ना. पहा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. ते भगवान परमात्म्यावरती तुम्हाला सांगितलं फक्त भाव ठेवा, विश्वास ठेवा. तुम्ही जर देवावरती भाव ठेवला ना तो भगवान परमात्मा
तुम्हाला संकटातून कसं बाहेर काढतो, छोटासा 5 मिनिटाचा दृष्टांत देतो आणि सेवा समाप्त करतो. माईबाप, खरंच तुमचे मानावे तेवढे आभार कमी. एवढ्या भयानक वातावरणामध्ये तुम्ही एवढा वेळ बसले, खरं मला गॅरंटी नव्हती की एवढे लोक येतील असं. पहा, पण एवढा दृष्टांत जर तुम्ही घरी घेऊन गेले तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नारदाच्या गादीवरून खोटं बोललं जात नाही. ही सत्य घटना आहे, घडलेली घटना आहे. फक्त अंतःकरणापासून हृदयाचे कान करून ऐका. एकही शब्द जर तुम्हाला ऐकण्यामध्ये गफलत झाली तरी तुम्हाला दृष्टांतातला भाव कळणार नाही बरं का. कोणीही विक्षेप करू नका. 5 मिनिटं फक्त लक्षपूर्वक ऐका. देवावरती जर कधी भाव ठेवला तर भगवान परमात्मा आपल्याला संकटातून कसं तारतो, छोटासा दृष्टांत देतून सेवा समाप्त करतो. मी बोलून गेलो तुम्हाला, देव फक्त भावाचा भुकेला आहे. देवाला फक्त भाव लागतो. तुमच्या डोक्यात असा भ्रम असेल, देवाला तुमचा 5 पक्वान्नाचा नैवेद्य लागत नाही, देवाला तुमचा पैसा लागत नाही, देवाला तुमचं लोटाभर जलबी लागत नाही बरं का. एवढं ध्यानमा ठेवा. कसं लागत नाही? ज्या भोलेनाथाच्या जटांमध्ये गंगा आहे, तुम्हाला एक तांब्या कोठे लटकी राहणार तरी, बरोबर आहे का नाही? म्हणून हा वायवारपणा सोडी द्या, बरोबर आहे का नाही? देवाला फक्त लागतो तो भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळात याला बरं का. देवाला फक्त भाव लागतो. देवावर जर विश्वास ठेवला, देवावरती भाव ठेवला तर देव आपल्याला संकटातून कसं तारतो लक्षपूर्वक ऐका. मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेले. त्या डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर नितू मांडके. काय नाव होतं? हृदयविकार तज्ज्ञ होते ते, हार्ट स्पेशलिस्ट होते. हृदयाचं ऑपरेशन करून हजारो लोकांना जीवनदान दिलेला व्यक्ती होता. एवढंच नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचं ऑपरेशन केलेला आणि यश प्राप्त केलेला व्यक्ती होता. विद्वान होता. त्यांना जर भेटायचं झालं तर 8-8, 10-10 दिवस नंबर लागत नव्हते. एवढा बिझी व्यक्ती होता तो. विद्वान होता महाराज. हजारो लोकांना हृदयाचं ऑपरेशन करून जीवनदान दिलेला व्यक्ती होता. पण मनामध्ये खंत वाटत होती की गेल्या 30 वर्षापासून लोकांच्या अविरतपणे सेवा करतोय, पण माझं कार्याचं कौतुक कोणी करत नाही. त्यावेळेस महाराष्ट्राच्या काही मंत्र्यांना राष्ट्रपती भवनामध्ये विषय घेतला. राष्ट्रपतींच्या समोर विषय घेतला. राष्ट्रपती साहेब, मुंबईमध्ये नितू मांडके नावाचे हृदयविकार तज्ज्ञ आहेत, हार्ट स्पेशलिस्ट आहेत. हजारो लोकांचं हृदयाचं ऑपरेशन करून त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. हो, त्यांना भेटायचं झालं तर 8-8, 10-10 दिवस नंबर लागत नाही. एवढा मोठा व्यक्ती आहे. राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक ऐकलं. राष्ट्रपतींना आनंद झाला. एवढा जर मोठा व्यक्ती आपल्या राष्ट्रात असेल, एकदा आपण त्याला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बोलवलं पाहिजे, राष्ट्रपती भवनामध्ये बोलवलं पाहिजे. त्याचा सत्कार आपण केला पाहिजे, त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. राष्ट्रपतींनी पत्र पाठवलं, डॉक्टर साहेब, तुमच्या कार्याचं कौतुक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका बरं. भाव जर असला तर कसं देव आपल्याला संकटातून काढतो. लक्षपूर्वक ऐका. राष्ट्रपतींनी पत्र लिहिलं, डॉक्टर साहेब, तुमच्या कार्याचं कौतुक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुम्ही उद्या काहीही करून 12 वाजेपर्यंत राष्ट्रपती भवनामध्ये हजर व्हा. तुमचा सन्मान आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. पत्र पाठवण्यात आलं. डॉक्टरपर्यंत पत्र पोहोचलं. डॉक्टरने ते पत्र पाहिलं आणि डॉक्टरचा आनंद गगनात मावेना. 30 वर्षानंतर का होईना, पण माझ्या कार्याचं फळ मला त्या ठिकाणी मिळालं, माझ्या कष्टाचं फळ मिळालं. डॉक्टर आनंदी झाला आणि पहिल्या फ्लाईटनं, पहिल्या विमानानं मुंबईवरून दिल्लीच्या दिशेनं निघाला. पहिल्या विमानानं निघाला, पण काही गोष्टी विधीला मान्य नसतात. काही अंतरावरती विमान गेलं, विमानामध्ये बिघाड निर्माण झाला. विमान एका अज्ञातस्थळी उतरवण्यात आलं. डॉक्टरने तपास केला, विमान इथून किती तासाने हलणार आहे. तिथे हेडक्वार्टरला माहिती मिळाली, विमान इथून कमीत कमी 22 ते 25 तासाने हलणार आहे. रात्री 11:30-12 वाजेची वेळ होती. 11-12 वाजेची वेळ होती. डॉक्टरने विचार केला, आपल्याकडे एवढा वेळ शिल्लक नाही. डॉक्टरने खाजगी गाडी केली, प्रायव्हेट गाडी केली आणि त्या ठिकाणी दिल्लीचा रस्ता धरला महाराज. काही अंतरावरती गाडी गेल्यानंतर जसा विमानात बिघाड निर्माण झाला तसा वातावरणात बिघाड निर्माण झाला. असं ढगाळ वातावरण, पाण्याचं वातावरण तयार झालं. अचानक विजांचा गडगडाट होऊ लागला. धो असा पाऊस सुटला. एवढं वादळ सुटलं की गाडी चालवणं सुद्धा अशक्य झालं. आणि त्यातल्या त्यात काय झालं, 12-12:30 वाजेची वेळ, पाऊस चालू आहे, वातावरणात बदल झालेला आहे, विजा होत आहेत, वादळ चालू आहे. आणि त्यातल्या त्यात डॉक्टरच्या गाडीचा मार्ग चुकला. दिल्लीला जाण्याचा रस्ता हा होता आणि डॉक्टरची गाडी चुकीच्या मार्गाला गेली. 5 किलोमीटर चुकीच्या मार्गाला गेली, 10 किलोमीटर चुकीच्या मार्गाला गेली, 15 किलोमीटर गाडीचा मार्ग चुकला आणि डॉक्टरच्या लक्षात आलं की हा दिल्लीला जाण्याचा रस्ता नाहीये. पण करायचं काय? डॉक्टरने ड्रायव्हरच्या खांद्याला हात लावला आणि सांगितलं, दादा, अरे हा दिल्लीला जाण्याचा रस्ता नाहीये, आपला मार्ग चुकला वाटतं. त्यावेळी ड्रायव्हरने सांगितलं, साहेब पहा, 12:30 पाऊण वाजलेला आहे. 12:30 पाऊण वाजलेला आहे. वातावरण एवढं भयानक आहे, विजा होत आहेत, वादळ आहे, पाऊस सुरू आहे, गाडी चालवणं अशक्य आहे. एक काम करू ना, आपण कुठंतरी रात्रभर आराम करू. मी तुम्हाला 10 वाजेपर्यंत उद्या राष्ट्रपती भवनामध्ये हजर करतो. पण थांबायचं कुठे? एक लाईट चमकताना दिसला. त्या लाईटाखाली एक घर होतं. त्या घराच्या दिशेनं गाडी घेतली, अंगणात गाडी उभी केली. 2 जण घराच्या पायऱ्या चढले. डॉक्टरने दरवाजा ठोकण्याच्या अगोदर त्या घराची
खिडकी उघडली बरं का. खिडकी उघडली, खिडकीतून डोकावून पाहिलं तर त्या घरामध्ये एक 28 ते 30 वर्षाची तरुण स्त्री पाण्याला धोका देत होती. काय करत होती? पाण्याला धोका देत होती. डॉक्टरने विचार न करता त्या स्त्रीच्या घराचा दरवाजा ठोकला. त्या स्त्रीनं दरवाजा उघडला. डॉक्टरने स्त्रीला विचारलं, आम्हाला दिल्लीला जायचंय, पाऊस खूप चालू आहे, वेळही खूप झालेली आहे, आमचा मार्ग चुकलेला आहे, आम्ही रात्रभर त्या ठिकाणी तुमच्या घरी आश्रय घेऊ शकतो का, आराम करू शकतो का? स्त्रीनं विचार न करता दोघांनाही आत घेतलं. स्त्रीनं विचार न करता दोघांना आत घेतलं, पलंगावरती बसवलं आणि सांगितलं, थांबा चहा ठेवते. हो, स्त्रीनं चुला पेटवला, चुल्यावरती चहा ठेवला. पुन्हा पाण्याला धोका द्यायला आली. पाण्याला धोका देत असताना चुलीवरचा चहा केव्हा ओतू गेला तिच्याही लक्षात आलं नाही. ती पुन्हा त्या ठिकाणी चुल्याजवळ गेली, सांगितलं माफ करा, दुसरा चहा ठेवते. स्त्रीनं पुन्हा चुला पेटवला. स्त्री चहा ठेवत होती, तेवढ्यात त्या डॉक्टरचं लक्ष पाळण्याकडे गेलं. लक्षपूर्वक ऐका बरं का. डॉक्टरचं लक्ष पाळण्याकडे गेलं आणि डॉक्टरने सांगितलं, या पाळण्यामध्ये काय आहे? त्यावेळेस स्त्रीनं सांगितलं, या पाळण्यामध्ये भगवान गोपालकृष्णाची मूर्ती आहे. डॉक्टर हुशार खूप होता, पण थोडासा नास्तिक होता. काय होता? नास्तिक होता. परमार्थ करणाऱ्यांच्या विरोधात बोलणारा होता. हो, म्हणून त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा. स्त्रीला डॉक्टर सांगतोय, काय देतो म्हणले हा देव तुम्हाला? त्यावेळेस स्त्रीने सांगितलं, देव आम्हाला देत तर काही नाही, पण कमी कशाचीच पोळी देत नाही. देव आम्हाला देत तर काही नाही, पण कमी कशाचीच पोळी देत नाही. डॉक्टर हुशार होता, थोडा नास्तिक होता, परमार्थ करणाऱ्यांच्या विरोधात बोलणारा होता. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमच्याकडनं परमार्थ झाला किंवा नाही काही हरकत नाही, झाला पाहिजे असं अजिबात नियम नाही, पण जे लोक परमार्थ करतायत त्यांना तरी आडवे टोमणे मारू नका. देव सगळं सहन करतो. देवाला तुम्ही काही बोललात देव सहन करेल, पण देवाची भक्ती करणाऱ्या भक्ताला जर तुम्ही काही बोललात, आडवे टोमणे मारले, देव कधीच सहन करणार नाही. हो, स्त्रीला डॉक्टर सांगतोय, काय देतो म्हणले हा देव तुम्हाला? तुम्ही अशिक्षित लोक अंधश्रद्धेच्या बळी पडता, काही देवाची भक्ती करता, विज्ञानावरती माणसानं भरोसा ठेवावा. हो, आता अंधश्रद्धेचा जमाना आहे का? त्यावेळेस स्त्री डॉक्टरच्या जवळ आली आणि सांगितलं, साहेब देव आम्हाला देत तर काही नाही, पण कमी कशाचीच पोळी देत नाही. ज्यावेळेस स्त्रीचं उत्तर डॉक्टरने ऐकलं, डॉक्टरच्या दोघेही डोळ्याला धारी लागल्या. स्त्री म्हणते डॉक्टरला, पहा तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण माझ्या भगवान परमात्म्यावर विश्वास आहे. देव आम्हाला देत तर काही नाही, पण कमी कशाचीच पोळी देत नाही म्हणले. गेल्या 10 वर्षापासून मी त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्णाची सेवा करते. स्त्रीचं उत्तर ऐका बरं का. स्त्री डॉक्टरला सांगते, गेल्या 10 वर्षापासून मी भगवान गोपालकृष्णाची सेवा करते. बघा म्हणले बाजूला त्या रूम मध्ये कॉटवरती झोपलेला माझा 12 वर्षाचा मुलगा आहे. किती वर्षाचा मुलगा आहे? 12 वर्षाचा मुलगा आहे, आणि त्याला जन्मापासून हृदयाचा आजार आहे. आणि मी असं ऐकलं होतं की कोणी मुंबईमध्ये मोठे डॉक्टर आहेत की ज्यांच्याकडे 8-8, 10-10 दिवस नंबर लागत नाही. त्या डॉक्टरकडे या लेकराला नेण्याची माझी परिस्थिती नाही, पण मी देवाला 10 वर्षापासून एकच विनंती करते की ज्या डॉक्टरकडे 8-8, 10-10 दिवस नंबर लागत नाही, या लेकराला त्या डॉक्टरकडे नेण्याची माझी परिस्थिती नाही, कारण की संसाराच्या अर्ध्या वाटेवरती याचा बाप मला सोडून गेला. कसं तरी मोलमजुरी करून मी माझा उदरनिर्वाह भागवते. त्या डॉक्टरकडे नेण्याची माझी परिस्थिती नाही, पण देवाला मी एकच विनंती करते 10 वर्षापासून की हे देवा, त्या डॉक्टरकडे माझी या लेकराला नेण्याची परिस्थिती नाही ना, एक दिवस असा काहीतरी चमत्कार कर की त्या डॉक्टरकडे मी न जाता तो डॉक्टर माझ्या घरी चालून आला पाहिजे. हो, तो डॉक्टर माझ्या घरी चालून आला पाहिजे. आणि जोपर्यंत तो डॉक्टर माझ्या घरी येत नाही, तोपर्यंत माझ्या लेकराला सुद्धा काही व्हायला नको पाहिजे. 10 वर्षाचा काळ निघून गेला, माझ्या लेकराच्या नखात दुख नाही. डॉक्टरने ज्यावेळेस हे उत्तर ऐकलं त्यावेळेस डॉक्टरचे 7 घ्यात आणि 5च राहणार. हो, डॉक्टर म्हणतोय, दोघही डोळ्याला त्या ठिकाणी धारी लागल्या, आणि डॉक्टर म्हणतो, ताई काय परमार्थ आहे तुझा, काय देव आहे तुझा, काय भाव आहे तुझा? अगं, ज्या डॉक्टरकडे 10-12 दिवस नंबर लागत नाही, ज्या डॉक्टरकडे तुला या लेकराला नेण्याची परिस्थिती नाही, तो डॉक्टर दुसरा कोणी नसून मलाच त्या ठिकाणी नेतो. माणके डॉक्टर म्हणतात, मीच तो हृदयाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर आहे. हो, आजपासून मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालो आणि मी देवाचं अस्तित्व सुद्धा मान्य केलं. तुझ्याकडनं एकही रुपया न घेता तुझ्या लेकराचं ऑपरेशन फ्रीमध्ये करण्याची जबाबदारी मी घेतो आणि याला कायमचं हृदयाच्या आजारापासून बरं करतो. दृष्टांत बाजूला ठेवा, सिद्धांताकडे लक्ष द्या. कशामुळे शक्य झालं हे सगळं? फक्त तिचा विश्वास होता, फक्त तिचा भाव होता. म्हणून जीवनामध्ये एकच लक्षात घ्या, देव हा भावाचा भुकेला आहे. देवाला तुमच्या काहीच लागत नाही महाराज. हो, ते सगळे गुण ऐका, यशस्वी, औदार्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य, सगळे देवाकडे गुण आहेत महाराज. त्याला तुमच्या कशाचीच गरज नाही. फक्त देवाला आवडतो भाव, शुद्ध याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तुकोबराय म्हणतात, जर कधी आमच्यावरती काही संकट आलं तर तो भगवान परमात्मा आमचं निवारण करणार आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. आणि तुकोबराय म्हणतात, परमार्थ करणाऱ्यांना तुम्ही सहकार्य करा. जे चांगलं काम करताय त्यांना सहकार्य करा. त्यांना जर भय निर्माण घातलं, कारण की चांगलं होत नसेल करू नका, बरोबर आहे का नाही?
चांगलं होत नसेल करू नका, पण निदान वाईट तरी कुणाचं करू नका. आपण नेहमी ऐकतो, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. चांगलं होत नसेल करू नका, वाईट होईल असं कधी करू नका, कारण की कर्माला खूप महत्व आहे बरं का. हो, सगळ्या गोष्टीवरती विसर पाडता येतो, सगळ्या गोष्टीवरती पर्याय आहे, पण कर्मावरती काहीच पर्याय नाही. कर्मानं देवाला सोडलं नाही बरं का. तू का म्हणे कर्मरेषा तीन चुके ब्रह्मादिका, ब्रह्मदेवानं देवाला सोडलं नाही बरं का. जगाचा मालक भगवान परमात्मा त्याला सुद्धा देवानं सोडलं नाही, म्हणून कर्म महत्वाचं आहे बरं का. आपण नेहमी ऐकतो, तू लाख करे चतुराई, गोड भावे बरं का. तू लाख करे चतुराई, कर्म का लेख चुके नारे बाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. इस दुनिया में कर्म के आगे चले ना किसी का उपाय, कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. इस दुनिया में कर्म के कारण, इस दुनिया में कर्म के कारण बन को गए तेरे गोराई रे, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख चुके नारे भाई. सगळं बदलवता येतं, पण कर्म माणसाला बदलवता येत नाही, म्हणून चांगलं होत नाही ते करू नका, पण जे चांगलं करत असतील त्यांना भय घालू नका. आणि जर कधी भय घातलं तर काय होईल अभंगाच्या शेवट. तुका म्हणे सत्य कर्म व्यवसाय, तुका म्हणे सत्य कर्म व्यवसाय, तुका म्हणे सत्य कर्म व्यवसाय, तुका म्हणे सत्य कर्म व्यवसाय. घातलिया भय नरक जाणे, घातलिया भय नरक जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. घातलिया भय नरक जाणे, घातलिया भय नरक जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा नारायण. नावडे जनधन माता पिता क्या बात. क्या बात. जनधन माता पिता
वाह क्या बात नावड जन धन माता पिता सगम पद क्या बोल सगम पद पदम परिम गरी तनि धरे रे गम गम पम पद पनि सनि सरे माता पिता माता पिता मिले सिर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदिया हर दिशा से बहके सागर से मिले बादलों का रूप लेकर हलके हलके आश्रमातया कदिरेशील आश्रमातया कदिरेशील रामार गुण रामार गुण रे रे जोरदार महाराजांनी कथा टाळी वाजवा महाराज महाराज पहा संगीत है ईश्वर की देन हर सुर में बसे है राम राग अगर सुनाओ रोगी को तो उससे भी मिले आराम तुम्ही जाणकार मंडळी आहे म्हणून एक कळतं महाराज बरं का बाबा सगळ्यांना एक कळत नाही बरोबर आहे का नाही एका गावाला माझं कीर्तन होतं तो दल्ला म्हणे या 5-5 मिनिटं वेळात काही ह्याहू का करी उठतच म्हणे बरोबर आहे का नाही पा खरंच सांगतो बरं का बाबा एका ठिकाणी माझं कीर्तन ऐका 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 आठवलं म्हणून महाराजांसाठी बरं का एका ठिकाणी माझं कीर्तन होतं आता मला थोडं गायनाचं अंग आहे का नाही बाबा आहे ना हो आहे बरं बाबांनी सांगितलं म्हणून आहे आता गायन आवडता विषय असल्यामुळे मी थोडं दशक्रियाविधीचं कीर्तन होतं आजी वारलेल्या होत्या आता आईचं महत्त्व सांगत होतो की आई मायेचा सागर आहे समृद्धीची घागर आहे चैतन्याचा जागर आहे आई पावसाच्या दारात थंडगार वारा मायेचा उभार आहे आई आई आहे नाही सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही समुद्राच्या शाही आकाशाचा कागद पर्वताची लेखणी जरा माता सरस्वती जरी आईचे उपकार लिहायला बसली तरी आईचे उपकार लिहिले जाऊ शकत नाही एवढी आई श्रेष्ठ आहे कारण की स्वामी तिनी जगात आई विना स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी असं पद म्हटलं बरं का मी कोणाच्याच डोळ्यात पाणी नव्हतं जसं इथे
एकाच्याही डोळ्यात पाणी नव्हतं, पण समोर बसलेली एक आजी खूप मोठ्याने रडत होती बरं का. तिच्या धारा बंदच नव्हत्या महाराज. हो, मला इतका आनंद झाला. कोणत्याच बाईच्या डोळ्यात पाणी नाही आणि एकट्या आजीच्या डोळ्यात पाणी आहे. कीर्तन झाल्यानंतर ती आजी दर्शन घ्यायला आली बरं का. कीर्तन झाल्यानंतर दर्शन घ्यायला आली ना आजीला मी बोलूनच टाकलं. म्हटलं, आजी खरंच मी ज्यावेळेस आईचं महत्त्व सांगत होतो, ज्यावेळेस मी तो उंच आलाप घेतला म्हटलं आईच्या गीताचा, एकाही महिलेच्या डोळ्यात पाणी नव्हतं, तुमच्या डोळ्यात पाणी होतं. म्हटलं खरंच तुम्हाला आईचं महत्त्व, खरंच मला माहिती आहे की तुम्हालाच आईचा अर्थ कळाला. हो, ते आजी म्हणे, हो भाऊ तसं नाही रे म्हणे दादा. हो, जवळ तुम्ही तो मोठा आलाप लिना म्हणे. हो, तवय माले म्हणा 4,000 ना बोकड्याने यादवनी म्हणे. म्हणा बोकडे बी असाच होता म्हणे भाऊ, असाच को काय म्हणे तो. बरोबर आहे काय नाही. हो, पण तू मागला रविवारी काही घ्या म्हणे. हो, त्यामुळे जसं जसं तू बरे म्हणे मला तसं तसं त्याने याद आहे म्हणे सण रड राहील तू म्हणे. हो, सांगायचं तात्पर्य संगीत सगळ्यांनाच कळेल असं अजिबात नाही, पण इथे सगळे चौरंगी चिरे आहेत महाराज. यांना अध्यात्म सांगा, विनोद सांगा, गायन करा, सगळे विषय अगदी तुमच्या परफेक्ट डोक्यात बसतात. याचा मला सदैव अभिमान राहील. पावसाच्या वातावरणामुळं यदा कदाचित थोडी सेवेमध्ये कसर राहिली असेल तर भगवान परमात्म्याच्या साक्षीनं सांगतो, कधी बोलवा त्या ठिकाणी आपण ही पूर्णता त्या ठिकाणी करून घेऊ. तरुण बांधव माझी या ठिकाणी जमलेले आहेत, मनपूर्वक त्यांचे चरणी वंदन करतो बरं का. फक्त एकच करा, व्यसनापासून आले तर राहा. हो, तरुणांनी व्यसन सोडा, तरुणींनी फॅशन सोडा. आपली भारतीय संस्कृती चालता बोलता पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का नाही. कारण की पहा, ही दारू पिऊ नका. ही दारू कितीही ब्रँडेड असली तुम्हाला सांगतो बरं का, ही देशी काय, गावठी काय, मॅकडॉ काय, किंगफिशर काय, नाही तर आमनावर शिकला इथला नावे पाटकाच काय आहेत बॉस. पा कितीही दारू ब्रँडेड असली तरी तुम्ही सकाळी पिले संध्याकाळी उतरून जाते. पण तुम्हाला खरोखर जर नशा करायची असेल तर कोणती करा. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. एक बार हरिनाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. एवढं करा. आई वडिलांची सेवा करा. पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा. आषाढी एकादशी, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करा. एकादशीचं व्रत करा. एवढं जीवनामध्ये नित्यनेम करा. सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विनेकरी महाराज असतील सगळ्या मंडळींचे पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातवरती करा. करा हातवरती. ज्या भगवान परमात्म्याच्या कृपेछत्रेखाली आपण राहतोय त्या भगवान परमात्म्याचे आपल्याला आभार व्यक्त करायचे. सगळ्यांनी हात वर करा. बांगड्या फुटण्यात भरायच्या. 1500 रुपये महिना आहे तुमले. हो, टेन्शन घेऊ नका. हो, कुणीच कंटाळा करू नका. राहू द्या असं काय लो. आता आमच्या गोपाल बाबांची इच्छा होती की महाराज पिंगळा म्हणा, पण पिंगळा म्हणायला की आपल्याजवळ वेळ नाही आता. कधीतरी बघू आता. बाबा माफ करा. हो, राहू द्या नका. तुम्ही हात वर करा. आम्ही आमची चर्चा चालू आहे. तुम्ही चाल बरं का. मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, 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 कुंडली गवर्धा हरिडोल करा हात खाली. हात वर करा. हात वर करा. कितलाच हे सांगणं पडणं खाले करा असं कोणले सांगणं पडणार रे काका. वा वा, आनंद वाटतो महाराज. पहा, हे खऱ्या अर्थानं परमार्थाचं प्रतीक आहे. ज्या गावाला परमार्थाची परंपरा आहे त्या गावाला सांगायचं काम नाही. इतका सुंदर हार होता. असा हार म्हणा लगन बाबी नव्हता. तुम्हाला होता का? खरं सांगा. तुम्हाला लग्न प्लास्टिक नव्हता बरं? हवत होता का? आनंद वाटतो महाराज. त्या गावाला सांगायचं काम नाही महाराज. तर बाकीच्या गावांचा विषय आता जाऊ दे. वेळ आपल्याकडे कमी आहे. दिलगिरी व्यक्त करतो गोपाल बाबा की आता आपल्याकडे वेळ नाही, तर आपण पिंगळाही म्हटला असता बरं का. हा, मग घ्यायचा का नाही? कसंही आमची महाराज मंडळीला थोडा त्रास आहे बरोबर आहे का नाही. नक्की नेक्स्ट टाइम मी नक्की ही कसर काढून देईल. तुम्हाला शब्द देतो बरोबर आहे का नाही.
आता कसं आहे सगळे या जरी आडे नाही म्हणणार तरी घर जाताना कुरू कुरू करतील या बरोबर आहे का नाही हा असं विषय सगळ्यांना आरामाची वेळ आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमच्या गोपाल महाराजांमुळे खऱ्या अर्थाने इथे येण्या